ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत, महिपत आणि नागराज जेलमध्ये असतात. सर्व प्रियाचे कारस्थान बाहेर आल्याच्या नंतर त्यांना जेलमध्ये परत टाकतात. तर त्यांना भेटण्यासाठी साक्षी आणि सचिन तिथे आलेले असतात. त्यांना पाहून नागराज आणि महिपतला धक्का बसतो. तर साक्षी खूप घाबरलेली असते. घाबरलेली साक्षी पाहून महिपत साक्षीला म्हणतो, काय झालं पुरी, का घाबरलेली आहेस? त्यावर साक्षी महिपतला म्हणते, अण्णा मी प्रियाची अवस्था पाहिली. तर महिपत तिच्यावरती भडकतो आणि तू तिला कशासाठी पाहण्यासाठी गेली होतीस असं तिला म्हणतो. तर साक्षी महिपतला म्हणते, मी येता वेळेस पाहिले, मी तिला भेटले नाही, फक्त दूरून पाहिले. तिची अवस्था पाहून मला खूपच भीती वाटत आहे. अण्णा तिची जशी अवस्था झाली आहे तशी माझी पण होणार का? त्यावर महिपत साक्षीला म्हणतो, पुरी असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. पण इथून पुढे लक्षात ठेव, आता कुठल्याच वाईट मार्गाला जायचं नाही. आणि मी जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर आपण चांगले कर्म करायचे. आपण चांगले कर्म केले ना, आपण जे काही पापं केलेत ना त्याचेसुद्धा पुण्य आपल्याला मिळेल. आता इथून पुढे लक्षात ठेव, आता कुठल्याच वाईट मार्गाला जाऊ नकोस, वाईट लोकांशी संगत करू नकोस. कारण तो वर बसलाय ना, तो कुणाला सोडत नाही, कधीच सोडत नाही. जेवढे आपण पापं करू तेवढे आपण नरकात जाऊ, असं बरंच काही बडबड करत असतो. साक्षीला महिपतच्या बोलण्याचा खूपच मोठा धक्का बसतो. हा असा का? अण्णा असे का बोलत आहेत? नेहमी वाईटांचा विचार करणारे अण्णा आज चांगला विचार कसं काय करू शकतात? या गोष्टीच्या विचारामध्ये सुद्धा साक्षी पडलेली असते. साक्षी विचार करते, आता अण्णा सुधरत आहेत, मला पण सुधरावे लागेल, मला पण या पापामधून मुक्त व्हावेच लागेल. जे काही झालं ते आतापर्यंत खूप झाले, पण आता इथून पुढे नाही, मी आता चांगल्याच मार्गाने जाणार. तर आता साक्षीनं सुद्धा चांगल्याच प्रकारे अण्णाकडून धडा शिकून घेतलेले असतो. आता खरंच साक्षी अण्णांच्या बोलण्यावरती सुधारणार का? अर्जुन सायली तिचे सर्व कारस्थान कशा प्रकारे बाहेर आणणार आणि तिला जेलमध्ये टाकणार? ती या पापामधून सुटणार का तिला कोणत्या प्रकारची शिक्षा भेटणार? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.